गाईज आज आम्ही चाललोय अक्कलकोटला. अक्कलकोट आणि तुळजापूर असं आमचं डेस्टिनेशन ठरलेलं आहे. तर आमचा प्रवास सुरू होणार आहे दादरपासून. वंदे भारत ट्रेनने आम्ही जाणार आहोत. पहिल्यांदाच वंदे भारत ट्रेनने जाणार आहे आम्ही लोक. तर तुम्ही पण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इन डिटेल मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. आणि अक्कलकोट आणि तुळजापूर असं आमचं डेस्टिनेशन ठरलेलं आहे. 2 दिवसांची ट्रिप आहे. तर नक्कीच व्लॉग शेवटपर्यंत बघा. आर यू गाईज एक्सायटेड? खूप दिवसांपासूनची इच्छा होती की स्वामींना भेटायला जावं. स्वामींसमोर बोलले मला भेटायला यायचं आहे तुम्हाला, आणि स्वामींनी ती इच्छा पूर्ण केली. तर आम्ही निघालो आहे आता अक्कलकोटला, सोलापूरला स्वामींना भेटायला आणि तुळजापूरच्या आई भवानीचं दर्शन घ्यायला. तर आज आहे 6 डिसेंबर, त्यामुळे खूप गर्दी होती आणि खूप गर्दी असेल या उद्देशानेच आम्ही ऑफिसमधून लवकर निघालो होतो. खरं तर आम्ही हाफ डे घेतला होता. आमची 4:15ची वंदे भारत ट्रेन होती. 1.5 तास आधी स्टेशनला येऊन, आम्ही 1.5 तास आधीच इथे येऊन पोहोचलो होतो. खूप गर्दी होती, ऊन होतं, त्यामुळे मीना आम्हाला रिफ्रेश करण्यासाठी पाणी आणि जिरू घेऊन आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे. अजून आमचे मेंबर्स काही यायचे बाकी आहेत. तर आलेले आहेत ते आता तुम्ही बघू शकताय. हा आहे स्वप्नील आणि त्याचा मुलगा मयंक. आता आमचा पूर्ण ग्रुप रेडी झालेला आहे. ती स्वप्नीलची बायको नम्रता आहे, माझ्या बाजूला मीना, सरिता आणि सरिताची मुलगी. तर वंदे भारत ट्रेन आलेली आहे गाईज, आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत. तिला बघून खूप छान वाटतंय. समोरून पण पहिल्यांदाच बघितली आहे वंदे भारत, आणि आतमध्ये इथून खूप छान होती. सर्विस पण खूप छान मस्त एकदम होती. तर आता आम्ही एंटर करतो आहे वंदे भारतमध्ये. C11 असा आमचा 1 2 3 4 5 6 अशी आमची सीट होती. तर ती एकदम शेवटी होती. तर आता आम्ही चाललो आहे तिकडेच. येताना आम्हाला C10 होती सीट, आणि ती मिडलला होती. तर ती पण खासियत असते तसं मिळण्यासाठी. तर इथे आम्ही आता सामान ठेवून देतो आहे. वर खूप स्पेस आहे. बॅग बघा, एवढी मोठी बॅग आरामात राहिली आहे. त्याच्यावर पण अजून राहू शकते, म्हणजे स्पेस खूप जास्त आहे. जाताना 1-1 2-2 बॅग घेऊन गेलेले आम्ही. येताना 2-2 3-3 बॅग घेऊन रिटर्न आलो आहे. म्हणजे खूप शॉपिंगसुद्धा आम्ही केलेली आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पूर्ण सोलापूर आपण बघितलेलं आहे जेवढं जमेल तेवढं. ही वंदे भारतची विंडो वर पण होते, तुम्हाला ट्रान्सपरंट करायचे तर बघू शकता. पाय ठेवायला मस्त जागा आहे. आल्या आल्या ही पाण्याची बॉटल दिली आहे, आणि न्यूजपेपर हिंदुस्तान टाइम्स. तर गाईज आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे दादरवरून. दादर ते सोलापूर, सोलापूर ते दादर असा आमचा प्रवास होता. आणि आता आपण शिवच्या पुढे पोहोचलो आहे, सायनच्या पुढे. त्याच्यानंतर मग आम्ही थोड्या फोटोज वगैरे काढले वंदे भारतमध्ये आठवण म्हणून. आणि ह्या लोकांना बघा, सांगते काहीतरी करा तर काहीच करत नाही आहेत. तर नॉर्मल आपलं काहीतरी पोज द्यायची आहे म्हणून आम्ही देतो आहे. त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता, ही पॅन्ट्री आहे. हिच्यामध्ये फूड गरम करतात इकडे ही लोक, आणि जे पण आम्हाला त्यांनी सर्व केलं ते मस्त गरम गरम होतं. आणि हे ट्रे आहे, त्याच्यामध्ये ते आपल्याला सर्व करणार. हे बघा क्लीन आणि नीट आहे, कुठे घाण वगैरे काही दिसत नाही आहे. दही मोस्ट ऑफ 2 टाईम आम्हाला त्यांनी दही दिलं होतं, म्हणजे दही असतंच असं मला वाटतं. किती सुंदर वाटतंय, मस्त एकदम. आणि इकडे पुढे वॉशरूम आहेत, इंडियन पण आहे आणि कमोडसुद्धा आहे. ज्याला जसं हवं तसं ते घेऊ शकतात. प्रत्येक डब्यामध्ये अशीच सर्विस आहे. आणि क्लीननेस खूप ठेवत आहेत. सारखं 2-3 वेळा सारखं झाडू वगैरे मारत होते. खूप स्वच्छ अशी ट्रेन ठेवलेली आहे त्यांनी. आले आम्ही खूप एक्सायटेड होतो म्हणून सगळीकडे फिरून वगैरे छान व्हिडिओ वगैरे काढून घेतले. आता हा बघा, हा ॲक्टिंग करतो माझी व्हिडिओ काढायची. कर रे प्लीज प्लीज. ब्लॉग मधलं विलन बाहेर. ब्लॉग मधलं विलन हाय कर. बघ दीदी बघ हाय करते. कोच आहे C11. फक्त इंडियन वेस्टर्न आहे. आम्ही इकडे बसणार.
आमच्याकडे भरपूर वेळ होता. 4:15ला ट्रेन सुटली, ती 10:40ला पोहोचणार होती. त्यामुळे काहीतरी आम्हाला टाईमपास करायचा होता, तर आम्ही इकडून तिकडून फिरून मस्त टाईमपास करत होतो, कारण त्याशिवाय आमच्याकडे पर्यायसुद्धा नव्हता. काय खातोयस? मला दे. तर कल्याण जंक्शन सोडल्यानंतर आम्हाला आला हा असा नाश्ता. त्यामध्ये होते हे कॅरमल पॉपकॉर्न, जे खूप स्वीट होते. दुसरं होतं ही मँगो फ्रुटी, ही पण ओके होती. आणि तिसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं चहा होता. आणि हा खरंच खूप छान लागतो चहा. पावडर आहे त्याच्यामध्ये. थोडासा चिवडा दिला, डाएट चिवड्यासारखा होता. आणि ही आहे कचोरी. आणि दुसरं अजून मी तुम्हाला कचोरी खोलून दाखवते कशी होती ते. तर नॉर्मल कचोरी होती, आतमध्ये असं सुकं फिलिंग असतं तसंच होतं. आणि इकडे बघा, आता ते सगळ्यांना असं सर्व करतायत. ज्यांनी तिकीट बुक करताना नाश्ता घेतला होता त्यांना इथे नाश्ता मिळतो. आणि ज्यांनी बुक नसेल केला त्यांना पण मिळतो, पण जर शिल्लक राहिला तरच. तर ही बघा कचोरी, आम्हाला कचोरी जी दिली होती, तर खाऊन तुम्हाला दाखवते. हे बघा आतमध्ये कसं फिलिंग आहे, एकदम ड्राय. तर ही पण ओके होती. तर इकडे बघा मीनाने चकली, भाकरवडी असं काय काय खायला घेऊन आली आहे. आणि अजून पण बरंच काय आणले कोणी. आता इकडे आम्हाला चहा पिण्यासाठी गरम पाणी सर्व करतायत. याच्यामध्ये आपण जी चहा पावडर आहे ती मिक्स करायची आहे. त्यामध्ये कसं साखरची पावडर केलेली आहे, चहा पावडर आहे आणि वेलचीचं फ्लेवर आहे. ते मिक्स करून त्या काठीने ते मिक्स करून घ्यायचं. तर मी तुम्हाला दाखवते ती कशी करायची. खूप छान लागते ही चहा. जर कोण अगदी चहा लवर असेल तर हे त्याने कॅरी केलं ना तर खूप छान आहे. पाणी तुम्ही अनलिमिटेड पिऊ शकता, तुम्हाला जेवढं पाणी हवं तेवढं ते देतात. पण पूर्ण पावडर यामध्ये टाकायची आहे, थोडी वगैरे ठेवायची नाही आहे. तर मी मस्त चहाची मजा घेते. मला चहा आवडतो. आता बघा TC आला आहे. ट्रेन सुरू झाल्यानंतर एकदा TC येऊन आपलं सर्व चेक करून जातो. आता आपण पोहोचलो आहोत कर्जतला. इकडे पण मी पहिल्यांदाच आली आहे, भले आतमध्ये नाही. पण हे घर बघा, कौलारू घर किती सुंदर दिसत आहे, एकदम छान असं. बरीचशी गर्दी आपल्याला स्टेशनवर पाहायला मिळत आहे. कर्जत सोडल्यानंतर आम्हाला हे असे हिरवळ भरलेले डोंगर पाहायला मिळाले. बघून मन अगदी प्रसन्न झालं. असा नजारा पाहणं हे आमच्या जणू भाग्यातच होतं. खूप छान असा नजारा आमच्या समोर होता आणि बघून मन अगदी प्रसन्न झालं होतं. खूप छान असं वाटत होतं. असा व्ह्यू बघत जाणं म्हणजे एकदम भारीच वाटत होतं. आणि मी ते फील करत होते आणि तुम्हाला पण मी दाखवते ते. खूप मस्त असं वाटत होतं मला तेव्हा. दुसरं तुम्ही बघू शकता, इकडे एक छोटासा TV दिला आहे. यामध्ये आपले सर्व स्टेशन जिथे हॉल्ट होणार आहे, वरून डेट, टाईम आणि स्पीडसुद्धा ट्रेनचा दाखवला जातो. दुसरं म्हणजे इकडे सीटच्या खाली चार्जर पॉईंट आहे. आधी आम्हाला मिळालेच नव्हते, त्याच्यानंतर आम्ही विचारलं, त्यानंतर कळालं की इथे खाली चार्जर पॉईंट आहेत. पण चार्जिंग पॉईंट अतिशय चांगले आहेत, म्हणजे आपल्या घरच्या चार्जर पॉईंटसारखे पटापट चार्जिंग होते. पुण्यात पोहोचलो आहे आपण. 15 मिनिटं हॉल्ट घेतल्यानंतर आता परत ट्रेन निघाली आहे सोलापूरला तिच्या मार्गाने. तर पुण्याला बरीचशी ट्रेन खाली झाली होती आणि भरपूर जागा आम्हाला दिसत होती. थोडा आमचा टाईमपास चालू होता. 15 मिनिटाचा हॉल्ट पुण्यामध्ये घेतला. प्रत्येक ठिकाणी 2-2 मिनिटाचाच हॉल्ट होता, पण पुण्यामध्ये 15 मिनिटाचा हॉल्ट झाला. आणि ही बघा इकडे जागा आता खाली झाली. आता जाऊन इकडे झोपायचं मस्त.
बरीचशी ट्रेन पुण्याला खाली झाली आहे. इथे बघा मीनाचं काय चाललंय, सिरियल बघायचं चालू आहे. ही सिरियल संपले तरी पण मॅडम रिवाइंड करून बघतायत. अरे ती सिंगर मुलगी होती ना लहान, काय ग या सिरियलचं नाव? तुझेच मी गीत गाते. ते टायटल सॉन्ग भारी आहे. आर्या आंबेकरनी गायले ना, तिचा आवाज भारीच आहे. हो हो मस्त एकदम. जिंकली नाही पण तेच पुढे सेकंड नाही तर थर्ड टाइम आहे क्लिनिंग करतोय परत. जास्त चालले तरी सॉक्स बाहेर उतरल्यावर कळेल थंडी आहे की गरम येतोय. सीट खाली असण्याचा फायदा तुम्ही बघू शकताय. हाना मॅडम मस्त झोपल्या आहेत आणि आम्ही अजून असेच टाइमपास करतोय. आम्हाला झोपच येत नव्हती. मध्ये मध्ये थोडासा नॅप आम्ही घेतला पण झोप काय अशी प्रॉपर येत नव्हती. इकडे मयंक पण झोपला आहे. मयंक उठून जाईल नाही, मयंक उठून जाईल लगेच खाली. मयंकला खुशी झोपायची सवय आहे. थोडं 2 मिनिटं झोपायच्या वेळेला झोपतो नंतर. गालाला वगैरे हातला. हे सात्विक खूप गोड मुलगा आहे. याची भेट आम्हाला ट्रेन मध्ये झाली. तुझं नाव काय? हा आम्हाला सेकंड डे ला आम्ही जेव्हा डिनर करत होतो तिथे सुद्धा भेटला. अगो बाई मुलगा आहे हा. काय नाव आहे? सात्विक. हे बघ हग बी करतायत. मयंक. अरे सात्विक नो सात्विक फिरतोस की नाही मध्येच? घेऊन जा त्याला. आवडला त्याला मयंक. सात्विक जाम भारी धावतोय. आमचं जेवण आलेलं आहे. दही पण आहे का? दही आहे. बघूया याच्यात काय काय आहे ते. तर हे आहे फूड. ही बटाट्याची भाजी आहे. 2 चपाती दिल्यात, दही, राईस, डाळ आहे आणि ही पनीरची भाजी. तर जेवण छान होतं. मला तरी आवडलं जेवण. तुम्ही पण जेवू शकता, काही वाईट नव्हतं. जेवण छानच होतं आणि जेवण नेहमी चांगलंच असतं. जेवणाला कधी नावं ठेवू नये. आणि इकडे तुम्ही बघू शकता सगळं मस्त जेवणाचा आस्वाद घेत आहेत. आता मी पण माझं जेवण घेते आणि त्यानंतर मग आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू. जेवल्यानंतर काही 15-20 मिनटानंतर त्यांनी आम्हाला दिलं आईस्क्रीम. हे आहे व्हॅनिला आईस्क्रीम. पण व्हॅनिला आईस्क्रीम मला आवडत नाही, म्हणजे मी कधी खाल्लंच नाही. पण त्या दिवशी मी खाल्लं आणि मला ते आवडलं. त्याच्यानंतर मग जेवण जिरवण्यासाठी आम्ही थोडं चालत होतो. थंडी लागली होती म्हणून मग आम्ही आमचे शस्त्रास्त्र बाहेर काढले. म्हणजेच स्वेटर, हुडी जे पण काही घेऊन गेलो होतो ते सगळं बाहेर काढलं. कारण खूपच गार झालं होतं. AC इतका कूलिंग करत होता. तर मग असाच आमचा टाईमपास चालू होता की कधी येईल स्टेशन आमचं, कधी येईल. यामध्ये आम्ही असा मस्त टाईमपास करत होतो. दौंड जंक्शन. तर या दिवशी आम्हाला लेट झाला होता कारण आमच्या पुढे जी राजधानी एक्सप्रेस होती तिचं इंजिन खराब झालं होतं. त्यामुळे 1.5 तास आमची ट्रेन लेट पोहोचली होती. पण फायनली आम्ही पोहोचलो आहे सोलापूरला आणि आता वाजले होते 12.
तर 12 वाजता आम्ही सोलापूरमध्ये पोहोचलो. त्यानंतर आम्ही आता स्टेशन येण्याची वाट बघतोय. पूर्ण तयारीत आहोत बाहेर उतरण्यासाठी. Finally reached. This is Solapur station. इथे बसलेलो आम्ही. आम्ही आता उतरलोय सोलापूर स्टेशनला. आता आम्ही कॅब बुक केलेली आहे. तो आलेला असेल आणि आम्ही आता तिकडे जाऊ. एक नंबर प्लॅटफॉर्मने आम्हाला बाहेर निघायचं आहे. हॅलो सोलापूरकर. तर फायनली आम्ही पोहोचलो आहे सोलापूरला आणि सोलापूर स्टेशनच्या बाहेर आता आम्ही आहोत. सगळ्यात आधी आमचं लक्ष गेलं ते ह्या ट्रेनकडे. काय मस्त लाइटिंग करून घेतले, भारी वाटते एकदम. ट्रेन बघायलाच एकदम मस्त. इथे खरं तर फोटो काढायचा राहून गेला आमचा, कारण व्हिडिओ काढायच्या नादात मी फोटो काढायलाच विसरले. तर ज्यांची गाडी आम्ही बुक केली होती त्यांना कॉल केला होता, ते आमच्या आधीच तिथे हजर होते. आणि हे ड्रायव्हर खरंच खूप छान आहे. तुम्हाला पण जर यांना बुक करायचं असेल तर यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्ही त्यांच्याशी फ्रीली कॉन्टॅक्ट करू शकता. दर्शन टूर्स अँड ट्रॅव्हल्स असं नाव आहे. त्याच्या थ्रू हे ड्रायव्हर आम्हाला मिळाले होते. तसंच आम्ही आमचं हॉटेल पण सोलापूर नियरबाय स्टेशनच बुक केलं होतं, कारण जेव्हा येतानाची ट्रेन आम्ही बुक केली ती 6ची ट्रेन होती. त्याच्यामुळे ती सुटायला नको, अगदी जवळचं डिस्टन्स असायला हवं म्हणून. तर बघा, लगेच आम्ही आता आलो आहे आमच्या हॉटेलच्या बाहेर. हॉटेलचं नाव आहे राधेकृष्ण हॉटेल, पण इकडे समोर श्रीकृष्ण असं दिसते, पण हॉटेल हेच आहे. आता आम्ही आतमध्ये जाऊ आणि बघू काय त्यांच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करू. हॉटेलमध्ये आल्यानंतर आम्ही ज्याच्या नावाने बुकिंग केली होती त्याचे 2 ID कार्ड त्यांनी तिथे मागितले बघण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आम्ही चेक इन करून आमच्या रूमच्या चाव्या आमच्या ताब्यात घेतल्या. इथे थोडी फॉर्मॅलिटीज असते जी प्रत्येक हॉटेलमध्ये आपली केली जाते. तर इकडे हॉटेलचाच एक माणूस आहे, त्यांनी आमच्या बॅग आमच्या रूममध्ये नेऊन ठेवल्या. रूम बघा किती छान आणि मस्त आहे. एक्झिक्युटिव्ह रूम आहेत. आम्ही डिलक्स रूम बुक केली होती. एक आम्हाला डिलक्स रूम दिली आणि दुसरी एक्झिक्युटिव्ह रूम दिली. दोन्ही रूम छान आहेत आणि एकदम क्लीन आणि नीट आहेत. तर गाईज, मी रेडी आहे. आज आहे शनिवार आणि आम्ही सर्व रेडी झालो आहे. सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही रेडी झालो आहे. मस्त एकदम सगळे सुंदर दिसत होते. आम्ही आता हॉटेलवरून निघालो आहे. 7 वाजलेत आणि आम्ही चाललो आता अक्कलकोटला. पहिलं आम्ही अक्कलकोटचं दर्शन घेणार आहोत. ही आमची गाडी 7 सीटर. हिशोबाने सांगितलं ना, तुमचं टाइम पण कमी टायमिंगमध्ये सगळं कमी टाइमातच सगळं होतं. चालेल, बरं झालं. म्हणजे तुम्ही ते म्हणतो ना अक्कलकोट मॅडम, आता गेले की ते 1-2 वाजता पण तुम्ही तिथं अडकू शकता. पण आम्हाला ते सोलापूर म्हणजे मार्केटला पण जायचं होतं शॉपिंग करायला. बोलले ना, येता येतं सगळ्यात अक्कलकोटला येताना तुम्हाला मार्केट घेऊन जातो. मार्केट झाल्यानंतर तुम्हाला ते आपलं समाधी 2 रुपये जिथे स्वामींचे पावलांचे ठसे आहेत काहीतरी. मेन मंदिरला घेऊन जातो, समाधीला घेऊन जातो तुम्हाला. मग येता तुम्हाला शॉपिंग करतो. ठीक आहे. तुम्हाला कसं वाटतं, तसं करायचं का तुमची? नाही, तुमच्या हिशोबाने करा, आम्हाला थोडी आयडिया आहे. आम्हाला गर्दी मिळेल भरपूर. अरे
ठीक आहे चला. हा 2 आहेत, 2 मागे 2 पुढे कसं ते पुढे ओढून जावं लागेल. आम्ही मस्त स्वप्नाने खाली बसतो आई बाबाकडे बसला किंवा कोणी बसायचं नाही तर उभा राहा. कानावर टोपी ठेवायची. आणि तर गाईज आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच आहे, कारण व्हिडिओ खूप मोठे होत आहे. याचा नेक्स्ट पार्टसुद्धा येणार आहे आणि त्यामध्ये आपण आधी तुळजापूर आणि त्यानंतर अक्कलकोट कवर करणार आहोत. तर ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा.